Good morning, student. In today's video we have seen the next point, uniform and non-uniform linear motion. Uniform means uniform म्हणजे एकसारखे सलग आणि नॉन युनिफॉर्म म्हणजे एकसारखे नसलेले नॉन युनिफॉर्म. So there's an example is given. From that we can understand what is uniform and what is non-uniform. So see here, Amar, Akbar and Anthony are traveling in a different cars with a different velocities. The distances covered by them during different time intervals are given in the following table. So see here, the table is given and Amar, Akbar, Anthony are traveling by different cars. प्रत्येकाची कार ही वेगवेगळी आहे, प्रत्येकाची वेलोसिटी वेगवेगळी आहे. द टाइम इंटरवल इज ऑल्सो गिवन. टाइम इन अ क्लॉक दॅट इज 5, 5:30, 6, 6:30, 7, 7:30 अँड 8. म्हणजे जर ऑब्झर्व केलं तर प्रत्येक ठिकाणी 30 मिनिटच्या डिफरन्सने आहे. 30 मिनिटच्या डिफरन्सने प्रत्येकाच्या कारची वेलोसिटी मेजर केलेली आहे, डिटरमाइन केलेली आहे, लिहिलेली आहे. सो सी हियर फर्स्ट Amar. इफ यू ऑब्झर्व Amar, the distance covered by Amar in kilometer at 5 o'clock 0, 5:30, 20, 6, 40, 6:30, 60. म्हणजे जर आपण नीट ऑब्झर्व केलं तर 0, 20, 40, 60, 80, 100, 120 या पॅटर्नने Amar हा डिस्टन्स कव्हर करतोय. सेकंड डिस्टन्स कवर्ड बाय Akbar in kilometer 0, 18, 36, 42, 72, 95 and 120. So these are the velocities of Akbar's car. Now next distance covered by Anthony in a kilometer. मग 5 ला कव्हर केलं 0 म्हणजे इनिशियल आहे, स्टार्ट केलेलं नाही म्हणून 5, 0. नेक्स्ट 5:30 ला 14 किलोमीटर. नेक्स्ट 28, 42, 56, 70, 84. आता व्यवस्थित ऑब्झर्व करा की Amar, Akbar, Anthony यापैकी कोणी एका सारख्याच वेलोसिटी मध्ये कार ड्राइव्ह केलेली दिसून येते. दॅट मीन्स इन बिटवीन दीज थ्री हू ड्राइव्ह द कार इन अ सेम वेलोसिटी ॲट एव्हरी टाइम इंटरवल. सो सी इन दॅट फर्स्ट अमरने पहिल्यांदी 0 to 20 म्हणजे पहिल्या 30 मिनिट्समध्ये इन फर्स्ट 30 मिनिट ही कवर्ड 20 किलोमीटर. इन नेक्स्ट 30 मिनिट ही ऑल्सो कवर्ड 20 किलोमीटर म्हणजे 20 + 20, 40. नेक्स्ट हाफ आवर ही कवर ऑल्सो 20 दॅट इज 60. म्हणजे जर प्रत्येक वेळेस आपण कोणत्याही दोघांचा डिफरन्स घेतला, कोणत्याही दोघांचा घ्या, दॅट मीन्स 20 to 40 दोघांचा डिफरन्स घेतला, 40 आणि 20चा तर ते येतो 20. 60 आणि 40चा घेतला तर 20, 80 आणि 60चा घेतला तर 20. म्हणजे प्रत्येक वेळेस जर किलोमीटर किंवा डिस्टन्स कव्हर केलेलं आहे ते सेम आहे. याचा अर्थ तुम्हाला लक्षात आला असेल की अमरने कॉन्स्टंट स्पीडने किंवा कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने कार ड्राइव्ह केलेली आहे. ओके. सी नेक्स्ट Akbar 0, देन 18 किलोमीटर. नेक्स्ट 36 - 18 म्हणजे 18 किलोमीटर त्यांनी नेक्स्ट 30 मिनिट सुद्धा कव्हर केलेत. नेक्स्ट 42 - 36 इट इज. आता इथे मात्र डिफरन्स किती येतोय, 16 किलोमीटर. 70 - 42 पुन्हा जर म्हणजे डिफरन्स जर घेत गेलो आपण तर डिफरन्स मात्र प्रत्येक वेळेस चेंज झालेला आहे, कॉन्स्टंट येत नाही, सेम येत नाही. याचा अर्थ अकबरच्या कारची वेलोसिटी प्रत्येक वेळेस सेम राहिलेली नाही, ती चेंज झालेली आहे. व्हॉट अबाउट अँथनी? पहा काय दिसतंय, अँथनी कशी कार चालवलेली आहे. 0, 14, 28. Take a difference of 28 and 14. 28 - 14, 14. Again 42 - 28, 14. 56 - 42, 14. That means Anthony also cover same distance in every half an hour. प्रत्येक 30 मिनिटाला अमरने आणि अँथनीने सारखंच डिस्टन्स कव्हर केलेलं आहे त्यांच्या गाडीने. दॅट मीन्स आता तुम्हाला लक्षात आलं असेल की कुणाचे युनिफॉर्म लिनियर मोशन होतं. व्हॉट डू यू थिंक? हू हॅव युनिफॉर्म लिनियर मोशन?
लिनियर म्हणजे एका सरळ रेषेत, आणि युनिफॉर्म म्हणजे सारख्याच वेलॉसिटी असलेली. कुणाची आहे तर अमर आणि अँथनी या दोघांचीही युनिफॉर्म लिनियर मोशन दिसून येते. आणि नॉन युनिफॉर्म कोण आहे मग अकबर. अकबरची जी आहे ती वेलॉसिटी व्हॅरी झालेली दिसून येतं. दॅट मीन्स अकबर डू नॉट हॅव अ युनिफॉर्म ऑर नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. तुम्हाला समजलं असेल आता. पहा, यूज युअर ब्रेन पॉवर. हा एक्झाम्पल लिहिण्याची गरज नाही, समजण्यासाठी आहे फक्त. डेफिनेशन महत्त्वाचे आहेत. डेफिनेशन आपण तयार करू शकतो किंवा इथे सुद्धा दिलेले आहेत. ठीक आहे. त्याच्या अगोदर जे इक्वेशन आहे ते ऑब्झर्व करा. व्हॉट इज द टाइम इंटरवल बिटवीन द नथिंग ऑफ डिस्टन्सेस मेड बाय अमर, अकबर अँड अँथनी. प्रत्येकाचा डिफरन्स किती आहे टाइम डिफरन्स. इट इज 30 मिनिट टाइम इंटरवल. मग 5 to 5:30, 5:30 to 6 म्हणजे प्रत्येक वेळेस 30 मिनिटचा डिफरन्स आहे. नेक्स्ट, who has covered equal distance in equal time interval. Who has covered equal distance in equal time interval? Yes, right. Amar and Anthony. Are all the distances, next question, are all the distances covered by Akbar in the fixed time intervals the same? म्हणजे अकबरने प्रत्येक वेळेस जे इंटरवल आहे 30 मिनिट्स, प्रत्येक 30 मिनिट्सला सेम डिस्टन्स कव्हर केलं का. राईट, नाही केलेलं. देयर इज अ नो. फोर्थ क्वेश्चन, कन्सिडरिंग द डिस्टन्सेस कवर्ड बाय अमर, अकबर, अँथनी इन अ फिक्स टाइम इंटरवल्स, व्हॉट कॅन यू से अबाउट देअर स्पीड. काय वाटतं तुम्हाला, कुणाचं स्पीड कॉन्स्टंट होता. अमर अँड अँथनी हॅव सेम स्पीड while Akbar have or Akbar do not have same speed. अकबरचा वेगळा होता. If an object covers, हे definition आहे पहा. If an object covers equal distance in equal time interval, it is said to be moving with uniform speed or they have a uniform linear motion. इथे दिलेली आहे पहा दोन्ही definition. If an object covers unequal, non-uniform चे आहे. If an object covers unequal distance in an equal time interval, it is said to be moving with non-uniform speed or non-uniform linear motion. म्हणजे जर सारख्याच इंटरवल मध्ये सारखंच डिस्टन्स कव्हर होत असेल, युनिफॉर्म लिनियर मोशन. आणि जर डिफरंट, सॉरी इथे आपण थोडासा चेंज करू. डेफिनेशन युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म स्पीडसाठी तुम्ही लिहा, पण ज्यावेळेस आपण युनिफॉर्म लिनियर मोशनसाठी लिहिणार त्यावेळेस स्लाइट चेंज करू आपण. पहा डेफिनेशन कशी होईल. इफ एन ऑब्जेक्ट कवर्स इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम इंटरवल इन अ सेम डायरेक्शन, हा शब्द महत्वाचा आहे. लिनियर याचा अर्थ सेम डायरेक्शन बदलत नाही, म्हणून हा वर्ड महत्वाचा आहे. कारण लिनियर मोशनची डेफिनेशन आहे द मोशन अरायझेस ऑर अराइव्स इन अ सेम डायरेक्शन, चेंज होत नाही. फक्त एवढं आहे की इथे वर्ड टाका, तुम्हाला युनिफॉर्म लिनियर मोशनची डेफिनेशन मिळेल. ही युनिफॉर्म स्पीडसाठी लिहा आणि युनिफॉर्म लिनियर मोशनसाठी तेवढं फक्त ॲड करा वर्ड. कोणता तो पुन्हा सांगतो. इफ एन ऑब्जेक्ट कवर्स इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम इंटरवल्स विथ ऑर हॅव्हिंग सेम डायरेक्शन or with same direction, it is said to be moving with uniform linear motion. Non-uniform ची सुद्धा कसं करणार. If an object covers unequal distances in equal time interval, आणि इथे फक्त एक वर्ड येणार, in a same direction, it is said to be moving with non-uniform linear motion. लिनियर साठी सेम डायरेक्शन हा शब्द टाकायचा फक्त, बाकी काही डेफिनेशन मध्ये चेंज करायचं नाही. फॉर एक्झाम्पल, द मोशन ऑफ व्हेकल बिंग ड्रायव्हन थ्रू हेवी ट्रॅफिक. आता ज्यावेळेस आपण हेवी ट्रॅफिक मध्ये ज्यावेळेस गाडी चालवतो त्यावेळेस आपल्याला ऑब्झर्व येतं की प्रत्येक वेळेस स्पीड जो आहे तो आपण कॉन्स्टंट ठेवू शकत नाही. बिकॉज ऑफ ट्रॅफिक वी हॅव टू अप्लाय ब्रेक सम टाइम. इफ देयर इज अ रोड इज एम्प्टी वी ॲक्सेलरेट इट. म्हणजे प्रत्येक वेळेस स्पीड मात्र काही सेम राहणार नाही, वेलॉसिटी प्रत्येक वेळेस सेम राहणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट डेफिनेशन, ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन हा वर्ड आपल्या रोजच्या रिलेटेड आहे. वी आर ड्रायव्हिंग अ बाईक. आपण गाडी चालवतो, 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल. ज्यावेळेस आपण बाईक चालवतो त्यावेळेस आपल्या राईट हँडला
तिथे ॲक्सलरेट असतं, ॲक्सलरेट करतो आपण, म्हणजे गाडीचा वेग काय होत असतो, स्पीड काय होत असतो, वाढत असतो. मग त्याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल ॲक्सलरेशन म्हणजे काय, ज्यावेळेस गाडीचा स्पीड वाढतो किंवा कमी होतो, दॅट मीन्स चेंज इन अ स्पीड और चेंज इन अ वेलॉसिटी. पाहू, देयर इज वन एक्झाम्पल इज गिवन. ॲक्सलरेशन, take a 1 meter long plastic tube and cut it lengthwise into 2 halves. म्हणजे 2 तुकड्यात तिला कट करू. 1 meter plastic tube घेऊन. Take one of the channel shaped pieces, place one of its end on the ground and hold the other at some height from the ground as shown in a figure. Take a small ball and release it from the upper end of the canal. Observe the velocity of the ball as it rolls down along the channel. Is its velocity the same at all points? काय वाटतं तुम्हाला, एक ट्यूब आहे, नळी आहे, अर्धी कापली, मधोमध आपल्याला एक फक्त हाफ सेमी सर्कल टाईप किंवा रॉड टाईप, हाफ रॉड टाईप आपल्याला एक शेप मिळालेला आहे. त्याच्यावरतून ज्यावेळेस आपण बॉल सोडू त्यावेळेस तो सेम व्हेलॉसिटी किंवा सेम स्पीडने खाली येईन की फास्ट येईन, राईट, फास्ट येणार, म्हणजे वेलोसिटी काय होणार, वाढत जाणार. ऑब्झर्व हाऊ द वेलोसिटी चेंजेस ॲट इज मूव फ्रॉम द टॉप थ्रू द मिडल अँड ॲट द बॉटम. सांगा, सुरुवातीला काय असेल, सुरुवातीला आपल्या हातात बॉल असेल त्यावेळेस वेलोसिटी 0 असेल. व्हेन वी रिलीज बॉल स्लाइटली वेलोसिटी increases and at the middle they have a highest velocity and at the bottom again their velocity becomes 0. खाली आला वेलोसिटी पुन्हा 0 होणार. ओके, दॅट मीन्स प्रत्येक वेळेस 3 ठिकाणी वेलोसिटी काय झालेली आहे, चेंज झालेली दिसून येते. यू मस्ट हॅव ऑल प्लेड ऑन अ स्लाइड इन अ पार्क. प्रत्येकाला स्लाइड म्हणजे कसं कोणते माहिती आहे. You know that while sliding down the velocity is less at the top, it increases in the middle and becomes 0 towards the end. म्हणजे सुरुवातीला आपण स्लाइडवर बसल्यानंतर आपली वेलोसिटी असते 0, त्यानंतर मिडलला येता येता आपली वेलोसिटी काय होत जाते, वाढत जाते, आणि पुन्हा आपण ग्राउंडला आलो ॲट द बॉटम ऑर ॲट द एंड इट ऑल्सो बिकम 0. म्हणजे प्रत्येक वेळेस वेलोसिटी काय होत चालली, चेंज होत चाललेली आहे. म्हणून डेफिनेशन आहे, पाठ करा, लिहा व्यवस्थित. द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज कॉल्ड ॲक्सेलरेशन. पहा, एका लाईन मध्ये डेफिनेशन आहे. द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी इज कॉल्ड ॲक्सेलरेशन. म्हणजे वेलॉसिटी जर सतत बदलत असेल तर आपण त्याला म्हणणार ॲक्सेलरेशन. ज्यावेळेस आपण गाडीचं स्पीड वाढवण्यासाठी ॲक्सेलरेट करतो त्याला म्हणतात ॲक्सेलरेशन. ओके, there is a formula is given, you have to memorize it. Acceleration is equal to change in velocity upon time. Change in velocity upon time. Simple formula hai, change in velocity upon time. If the initial velocity is u and in time t it changes to final velocity v, then acceleration a, symbol लक्षात ठेवा, acceleration साठी symbol आहे a, is equal to final velocity minus initial velocity upon time. Therefore new formula arrives. A is equal to v minus u upon t. V final velocity, u initial velocity, and t is the time. Okay, if the velocity of an object changes during a certain time period, then it is said to have accelerated motion. Again say it, if the velocity of an object changes during a certain time period, then it is said to have accelerated motion. That means the velocity काही certain period of time नंतर चेंज होत असेल तर त्याला accelerated motion किंवा acceleration सेम आहे, डेफिनेशन काय बदलत नाही. An object in motion can have two types of acceleration. कोणकोणते 2 टाइप्स आहेत, एक्झाम्पल मध्ये पाहू आपण. फर्स्ट, when an object is at rest in the beginning of its motion, what is its initial velocity? सांगा, ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट हा इनिशियल स्टेटला रेस्ट पोझिशनला आहे, म्हणजे आत्ता सध्या तुम्ही बसलेले आहात, जर तुम्ही रेस्ट पोझिशनला किंवा स्टेशनरी असाल तर तुमची वेलोसिटी असणार 0. ओके, नेक्स्ट सेकंड, when an object comes to rest at the end of its motion, what is its final velocity? आणि ज्यावेळेस आपण बॉल फेकला तो खाली आला, आदळला जमिनीवर आणि थांबला, पडला, त्यावेळेस त्याची वेलोसिटी काय असेल, किंवा स्लाइडिंग वरून आपण खाली आलो, थांबलो,
त्यावेळेस वेलोसिटी काय असेल, अगेन 0. याचा अर्थ इनिशियल वेलोसिटी ज्यावेळेस रेस्ट पोझिशनला असेल तेव्हाही 0. ॲट दी एंड ज्यावेळेस पुन्हा रेस्ट पोझिशनला येते, म्हणजे सायकलला आपण ब्रेक लावलं, सायकल थांबली, त्यावेळेस सुद्धा फायनल वेलोसिटी काय होणार, 0. डिपेंड्स ऑन इट देर आर 3 डेफिनेशन ऑफ ॲक्सेलरेशन: पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन अँड झिरो ॲक्सेलरेशन. एकेका लाईनचे डेफिनेशन आहे, व्यवस्थित लिहा, वाचा, लक्षात राहील. तर पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन अँड झिरो ॲक्सेलरेशन. An object can have positive or negative acceleration. पहा केव्हा, फर्स्ट डेफिनेशन, when the velocity of an object increases the acceleration is positive. पॉझिटिव्ह म्हणजे काय होत जातं, 1 + 1 2, 2 + 1 3, 3 + 1 4, म्हणजे काय होत चाललाय, नंबर वाढत चाललेला आहे. सिमिलर इथे सुद्धा ज्यावेळेस वेलोसिटी इन्क्रीज होत जाते ॲट अ सर्टन टाइम, देन वी सेज दॅट इट इज अ पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. सो रिमेंबर, दिस इज द फर्स्ट डेफिनेशन. अगेन सी हियर, when the velocity of an object increases the acceleration is positive. जेव्हा वेलोसिटी वाढत जाते त्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. त्यामध्येच पहा, इन दिस ॲक्सेलरेशन और इन दिस केस the acceleration is still in the direction of velocity. त्यावेळेस त्याचे जे ॲक्सेलरेशन आहे ते कुठे असतं, डायरेक्शन त्याची वेलॉसिटीच्या दिशेने असते, म्हणजे दोघांची सेम असते. Second definition, when the velocity of an object decreases with time, it has negative acceleration. निगेटिव्ह मध्ये आपण काय होतो, 1 - 1 0, म्हणजे कमी होत जातो. सिमिलर इथे सुद्धा जर ॲक्सेलरेशन मध्ये किंवा जर मोशन किंवा व्हेलॉसिटी डिक्रीज होत असेल तर ऑटोमॅटिक त्याला आपण म्हणणार निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. ओके, पॉझिटिव्ह मध्ये वेलोसिटी वाढत जाते, निगेटिव्ह मध्ये तीच कमी होत जाते. सो व्हेन द वेलोसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट डिक्रीजेस विथ टाइम, इट हॅज निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. निगेटिव्ह ॲक्सेलरेशन आणखीन याला वर्ड आहे, तर डेफिनेशन मध्येच लिहून ठेवा. निगेटिव्ह ॲक्सेलरेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज डिसेलरेशन. डी म्हणजे कमी होणे, डिसेलरेशन म्हणजेच ॲक्सेलरेशनचा अपोजिट कमी होणे. डायरेक्शन पहा कुठे असते, इट्स डायरेक्शन इज अपोजिट टू डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. म्हणजे सपोज आपण सायकल चाललेली आहे, आपल्याला थांबायची आहे किंवा तिचा स्पीड कमी करायचा, आपण काय करतो, वी आर अप्लाइंग ब्रेक्स. ब्रेक्स म्हणजेच जी सायकलची वेलॉसिटी आहे त्याला आपण अपोज करतो, दॅट मीन्स द डायरेक्शन इज अपोजिट, देअरफॉर इट इज ऑल्सो कॉल्ड निगेटिव्ह. अँड लास्ट डेफिनेशन, इफ द वेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट डज नॉट चेंज विथ टाइम, इट हॅज झिरो ॲक्सेलरेशन. जर वेलॉसिटी बदलतच नाही, कॉन्स्टंट राहते, कशी, तर सपोज वेलॉसिटी सेम आहे 60 km/h, एक तास झाला 60 km, पुढच्या तासाला 60 km, पुढच्या तासाला, व ते आपण अमोल आणि अँथनीचं एक्झाम्पल पाहिलं. झिरोचं नाही, पण जस्ट 5:30 पासून जर आपण विचार केला तर 20 20 20 प्रत्येक 30 मिनिट्सला, प्रत्येक हाफ एन आवरला जो वेलॉसिटी किंवा स्पीड होती ती होती 20 km/h. बरोबर, 20 km, प्रत्येक अर्ध्या तासाला 20 km. याचा अर्थ त्या ठिकाणी असलेले जे ॲक्सेलरेशन आहे ते जे वेलॉसिटी ती बदलली का, नाही बदलली, सेम राहिली. याचा अर्थ तिथे ॲक्सेलरेशन काय असणार, 0, कारण गाडी ॲक्सेलरेट केलेलीच नाहीये, तिथे कॉन्स्टंट स्पीडने जाते आहे, तिथे आपण ॲक्सेलरेट केलं नाही. ॲक्सेलरेशन म्हणजे काय आहे, चेंज इन अ वेलॉसिटी. जर वेलॉसिटी बदलत नाही तर ॲक्सेलरेशन काय येणार, 0. लक्षात ठेवा, जर वेलॉसिटी वाढली ॲक्सेलरेशन पॉझिटिव्ह, वेलॉसिटी कमी झाली ॲक्सेलरेशन निगेटिव्ह, आणि वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, काही असू ती 0 आहे, 0च म्हणजे रेस्ट पोझिशनला आहे, तेव्हा ॲक्सेलरेशन 0. प्रत्येक 20 20 20 20 प्रत्येक हाफ एन आवरला जर सेम असेल तरी सुद्धा सेम, दॅट इज 0. नेक्स्ट वन, त्याच्यावरच डिपेंड डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. त्याच्यावरून लक्षात येईल की युनिफॉर्म मोशन म्हणजे अजून काय आहे. So the following table shows the distance covered by a car in a fixed time interval. Draw the graph of distance against time taken along the x-axis and distances along the y-axis. पहा इथे टाइम दिलेला आहे तो x ॲक्सिस वर घेतलेला आहे सेकंड मध्ये, आणि डिस्टन्स जो आहे तो y ॲक्सिस वर. तुम्ही याचा ग्राफ स्वतः तयार करा, एकदम सोपा आहे. 0 10 20 टाइम दिलेला आहे, आणि जो y ॲक्सिस आहे त्याच्यावर डिस्टन्स मीटर मध्ये दिलेला आहे. 0 20 40 60 80 100 120 and 100
40. काय करायचं, 0ला 0 पॉईंट घ्यायचा इथेच, नेक्स्ट 10ला 15. या पद्धतीने हा ग्राफ ड्रॉ करू शकता तुम्ही. ड्रॉ करा, तुम्हाला दिसेल इट गिव्स अ स्ट्रेट लाईन, म्हणजे तिथे स्ट्रेट लाईन ऑब्टेन होणार. ओके. An object in a uniform motion covers equal distance in equal time interval. इथे परत ती डेफिनेशन दिलेली आहे, तुम्ही ही पण घेऊ शकता. An object in uniform motion covers equal distances in equal time interval. Thus the graph between distance and time is straight line. तुम्ही ग्राफ ड्रॉ करायचा आहे आणि मला सांगा काय अडचण आलेली आहे. तो जो ग्राफ आहे तो आपल्याला स्ट्रेट लाईनच यायला हवा आहे. आणि जर दुसरा ग्राफ जर आपण ड्रॉ केला, डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन, मग इथे काय करायचं, फक्त एक्स ॲक्सिसवर पुन्हा टाइम घ्यायचा, 0, 5, 10, 15, 20 इथे घ्यायचा खाली या बाजूला, आणि वाय ॲक्सिसवर डिस्टन्स इन अ मीटर घ्यायचं, ते आहे. मग तुम्ही इंटरवल घेऊ शकता. आता इथे 5चा इंटरवल घेऊ शकता किंवा 10चा घेतला तरी चालेल. 0, 10, 20, 30, 40, 50 आणि 60 एवढे घेऊ शकता, इथे बसेल. ठीक आहे. बुकमध्ये ड्रॉ केला तरी चालेल किंवा आता तुमच्याकडे ग्राफ पेपर असेल तर आणखीन छान. लक्षात आलं. इथे जर आपण ग्राफ ड्रॉ केला तर आपल्या लक्षात येईल की नॉन युनिफॉर्म मोशनचा जो ग्राफ आहे तो आपल्याला झिगझॅग लाईन किंवा डिफरंट दिसणार, स्ट्रेट लाईन ऑब्टेन होणार नाही. नेक्स्ट फॉर वेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म वेलॉसिटी. ठीक आहे. ग्राफ सोपे आहेत, समजून घ्या, जास्त काय अवघड नाही आहेत आणि आपलं प्रॅक्टिस म्हणून ड्रॉ करायचे. एक्झामला काय विचारत नाही, एक्झामला डेफिनेशन महत्त्वाचे आहे. युनिफॉर्म मोशन, नॉन युनिफॉर्म मोशन, ॲक्सेलरेशन, पॉझिटिव्ह 0 आणि निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. हा वेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म वेलॉसिटी. आता युनिफॉर्म वेलॉसिटीमध्ये ॲक्सेलरेशन काय असणार, 0 ॲक्सेलरेशन. व्हेरी गुड. बा, a train is moving with a uniform velocity of 60 km per hour for 5 hours. म्हणजे 5 तास गाडी चालली, पण प्रत्येक तासाला गाडीचा किंवा त्या ट्रेनचा स्पीड होता 60 किलोमीटर. The velocity time graph for this uniform motion is shown in a figure. आता इथे दाखवलेलं आहे. प्रत्येक वेळेस 60 होता, त्याच्यामुळे टाइम मध्ये पाहिलं तर 60 आणि प्रत्येक तासाला, म्हणजे फर्स्ट आवरला 60, सेकंड आवरला 60 ए पॉईंटवर, थर्ड आवरला पुन्हा 60 बी पॉईंटला पुन्हा 60, 5ला 60, म्हणजे हे खाली आवर दिलेले आहे. 1, 2, 3, 4, 5 तास दिलेले आहेत, आवर्स आहेत. या पद्धतीने जर पाहिलं तर 60. हे ए टू सी आणि बी टू डी हे लाईन ड्रॉ केलेले आहेत. क्वेश्चन आहे तुमच्यासाठी, पहा. With the help of graph, how will you determine the distance covered by the train between 2 and 4 hours? सोपं आहे ना. 2 and 4 hours मध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं सांगा बरं. जर ट्रेन प्रत्येक तासाला जर 60 किलोमीटर जात असेल, 2 ते 4 तास म्हणजे किती तास झाले, 4 - 2 दॅट इज 2 hours. म्हणजे 2 तासात किती डिस्टन्स कव्हर करणार, एका तासात 60 तर 2 तासात राईट 120 किलोमीटर. ते तर ग्राफने सुद्धा दिसून येतात, आपण ते ग्राफच्या सहाय्याने सुद्धा सांगू शकतो. नेक्स्ट, is there a relation between the distance covered by the train between 2 and 4 hours and the area of particular quadrangle in the graph? What is the acceleration of the train? सांगा. आता या ठिकाणी हा जो एरिया आहे हा जर पाहिला आपण तर इथे दिसून येतं की हे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे ते आहे 120 किलोमीटर. आणि त्यांनी विचारलेलं आहे व्हॉट इज द ॲक्सेलरेशन ऑफ ट्रेन. सांगा ॲक्सेलरेशन किती येणार ट्रेनचं, 0. व्हेरी गुड. का 0 आलं, कारण व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, व्हेलॉसिटी बदलली नाही. जिथे व्हेलॉसिटी बदलत नाही तिथे ॲक्सेलरेशन 0 असतं. ठीक आहे. आणि आपल्याला जर क्वाड्रँगलचा एरिया कॅल्क्युलेट करायचा म्हटला, समजा हा ए सी डी बी हा एरिया जर आपण कॅल्क्युलेट करायचा म्हटला तर कसं करणार, सोपं आहे ना. काय दिसतोय, क्वाड्रँगल रेक्टँगल आहे, तर याचा रेक्टँगलचा फॉर्म्युला काय एरियाचा, लेंथ इंटू ब्रेथ. लेंथ किती आहे, इथून जर मेजर केलं 0 to 60 म्हणजे किती झाली, 60 - 0 60 म्हणजे ही झाली 60 लेंथ. ब्रेथ किती झाली, 2 to 4 म्हणजे 4 - 2 म्हणजे ही किती झाली 2. 60 × 2, 16 × 2 = 120.
आलं का वरती डिस्टन्स आपल्याला विचारलं होतं 120 सेकंडला सुद्धा एरिया कॅल्क्युलेट केला तेवढं झालं. दॅट मीन्स चेंज होत नाही. आपण ओरली सुद्धा आपण आन्सर फाइंड केलं की एका तासाला 60 किलोमीटर जाते तर 2 तासाला 120 जाणार. आणि ग्राफिकली सुद्धा आपण क्वाड्रँगलच्या किंवा रेक्टॅगलच्या एरियाच्या साइन आपण फाइंड केलं. लेंथ आहे 60, ब्रेथ आहे 2, 16 2 जा 120. ओके. नेक्स्ट बाय velocity time graph for uniform acceleration. Either the changes in the velocity of car in specific time intervals are given in the following table. So time seconds times are given 0, 5, 10, 20. Sorry, 10, 15, 20. That means there is a time interval is 5 seconds. Next, the velocity in meter per second, it is 0, 8, 16, 24, 32, 40, 48, 56. What do you observe here? At every 5 seconds, the velocity is same, that is 8. So, तेवढेच पहा velocity काय दिसते 8 meter per second, 8 meter. 16 minus 8, 8. 24 minus 16, 8. 32 minus 24, 8. म्हणजे इथे प्रत्येक वेळेस काय आहे डिफरन्स सेम आहे म्हणजे वेलोसिटी त्या प्रमाणात सेम आहे म्हणून याला आपण युनिफॉर्म आता ॲक्सेलरेशन म्हणतो. पहा इथे डायग्रामॅटिकली किंवा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. वेलोसिटी शोन ऑन वाय ॲक्सिस, टाइम इन अ सेकंड शोन ऑन एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवर आपण टाइम घेतलेला 0, 5, 10, 15, 40 अप टू आणि वेलोसिटी घेतलेलं 0, 8, 16, 24, 32, 14. जर आपण ग्राफ ड्रॉ केला तर आपल्याला स्ट्रेट लाईन ऑब्झर्व होते आणि ती सुद्धा कुठून जाते फ्रॉम ओरिजिन. आणि याच्यावरून लक्षात येतं की मोशन कसं आहे युनिफॉर्म. कारण आपण वरती पाहिलं ज्यावेळेस स्ट्रेट लाईन येते याचा अर्थ युनिफॉर्म सारख्याच प्रमाणात ते वाढत गेलेलं आहे. सो इट इज युनिफॉर्म. जर ती लाईन कुठे तर खालीवर झाली असेल डिस्टर्ब झालेली असेल तर त्याला आपण म्हणणार नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. ओके. म्हणजे आपण ग्राफिकली सुद्धा ते डिटरमाइन करू शकतो. See here, there is a question. The velocity time graph in figure shows that काय दाखवतं. The velocity changes by equal amounts in equal time intervals. Thus, this is uniform acceleration in accelerated motion. How much does the velocity changes every 5 minutes? प्रत्येक 5 मिनिटांनी किती वेलोसिटी चेंज होईल त्यांना विचारलेलं आहे. आता आपण जर ऑब्झर्व केलं तर हे सेकंदमध्ये दिलेले आहेत. प्रत्येक 5 सेकंदला 8 मीटर कव्हर झालेलं आहे. जर आपण सेकंदचं मिनिटमध्ये कन्वर्जन केलं दॅट मीन्स मल्टिप्लाय बाय 60. मग आपल्याला ते याला सुद्धा डिस्टन्सला सुद्धा 60 ने मल्टिप्लाय करावं लागेल जेणेकरून आपल्याला ते मिळेल. ठीक आहे. नेक्स्ट, फॉर ऑल युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड मोशन द वेलोसिटी टाइम ग्राफ इज स्ट्रेट लाईन. हे आपल्याला दिसतं की ग्राफमध्ये स्ट्रेट लाईन ऑब्टेन झालेली आहे आणि ती सुद्धा ओरिजिनमधून जाते. याचा अर्थ मोशन काय आहे युनिफॉर्म आहे. नेक्स्ट वन, फॉर नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेटेड मोशन द वेलोसिटी टाइम ग्राफ मे हॅव एनी शेप डिपेंडिंग ऑन हाऊ द ॲक्सेलरेटेड चेंज विथ टाइम. From the graph in a figure 1.8, we can determine the distance covered by the car between the 10th and 20th second as we did in the case of the train. In the previous example, the difference is that the velocity of car is not constant unlike that of train, but it is continuously changing because of uniform acceleration. In such a case, we have to use the average velocity of car in the given time interval to determine the distance covered in that interval. म्हणजे आपल्याला 10 ते 20 सेकंदात किती डिस्टन्स कव्हर केला हे जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्यासाठी आपण ॲव्हरेज वेलोसिटी कन्सिडर करतो. मग ॲव्हरेज वेलोसिटी आहे 10 आणि 20 सेकंदमध्ये 32 प्लस 16/2 ॲव्हरेज घेतो. ॲव्हरेज म्हणजे माहिती आहे आपल्याला की जेवढे नंबर आहे त्यांचे ॲडिशन डिवायडेड बाय जेवढे नंबर होते. म्हणजे इथे 2च आहे 32 आणि 16 दोघांची ॲडिशन केली आणि 2 असल्यामुळे 2ने डिवाइड केलं तर ॲव्हरेज वेलोसिटी आली 24 मीटर पर सेकंड. मल्टिप्लाइंग दिस बाय द टाइम इंटरवल दॅट इज 10 सेकंड गिव्स अस द डिस्टन्स कवर्ड बाय द कार. प्रत्येक 10 सेकंदाचा डिस्टन्स कव्हर आहे. 20 to 10 दोघांचा डिफरन्स घेतला 20 आणि 10 मधले तर तो येतो 10 सेकंड. म्हणून इथे 10 ने मल्टिप्लाय केलं तर 24 into 10 it comes 240
मीटर म्हणजे 10 ते 20 सेकंदात किती डिस्टन्स कव्हर केलाय 240 मीटर. चेक दॅट सिमिलर टू द एक्झाम्पल ऑफ ट्रेन. The distance covered in given by the area of quadrangle ABCD. तसं आपण area of quadrangle ABCD is equal to area of quadrangle AECD plus area of triangle ABE म्हणजे एरियाने सुद्धा आपण तो कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण इक्वेशन्स ऑफ मोशन युजिंग अ ग्राफिकल मेथड त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करूया. ओके.